शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण पाहत आहोत दिशा शाश्वत शेतीची। संध्याकाळ झालेली आहे, ज्याला आपण तिन्ही सांजा म्हणतो त्या झालेल्या आहेत। गुरजित्राब म्हणजे लक्ष्मी ही घरी गोठ्यामध्ये आलेली आहे। आपण एक अशा शांत समयी एक व्हिडिओ काढत आहोत। याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण याचा काढलेला आहे की गोठ्यामधला जो काडी कचरा आहे त्या काडी कचऱ्याचा डेपो लावल्यानंतर तो ओला करून घ्यायचा, त्याचा डेपो लावायचा आणि त्याच्यावर जे रोजचं शेण निघेल त्याची स्लरी तयार करायची, म्हणजे पातळ सडा तयार करायचा आणि तो सडा त्याच्यावर पूर्णपणे टाकून द्यायचा की जेणेकरून पूर्ण ते लॅप होऊन जातं आणि आतमध्ये हवा जात नाही। आतमध्ये कुजणारे जे जीवाणू आहेत, कुजवणारे जे जीवाणू आहेत, म्हणजे काडी कचरा कुजवणारे जे जीवाणू आहेत ते काडी कचरा कुजवणारे जीवाणू तो काडी कचरा कुजवतात आणि एकदम बारीक 45 दिवसामध्ये खत तयार होतं। तर आपण एक 5-6 दिवसापूर्वी तो व्हिडिओ घेतला होता, तो डेपो टाकला होता। त्या डेपोची अस्ताव्यस्तता कशी झालेली आहे पहा। आणि हे शेतकऱ्याकडे होतंच, किती नाही म्हटलं तरी होतंच, पण इथून पुढे आपल्याला ते होऊ देता कामा नये। पहा, कोंबड्यांनी पूर्णपणे खाली घेतलेला आहे तो डेपो। कोंबड्यांना आतमध्ये किडे, जनावरांच्या शेणामधले जे धान्याचे कण असतात ते असे उकरतात आणि असं होतं। म्हणून आपल्याला आता लॅपिंग केल्यानंतर ही जी स्लरी आहे, ही आपण तयार केलेली जी स्लरी आहे किंवा जो सडा आहे हा याच्यावर पूर्ण टाकायचा आणि नंतर त्याच्यामध्ये S9 कल्चर वगैरे सोडायचं। 45 दिवस त्याच्यावर कोंबड्या, मुंगूस, कुत्रे हे जाणार नाही याची काळजी घ्यायची। करडं याच्यावर फार छान उड्या मारतात, तर याच्यावर जाऊ द्यायचं नाही। आणि पूर्ण उन्हामध्ये हा डेपो राहिल्यानंतर 45 दिवसामध्ये एक चांगलं पौष्टिक खत, जीवाणुयुक्त खत, सेंद्रिय खत तयार होतं। याच्यामध्ये ह्युमस चांगल्या पद्धतीचा तयार होतो आणि जसं आपण उकड्यावर खत टाकतो आणि त्याचा सहसा लवकर उपयोग होत नाही, ते उपयोगात येत नाही, परंतु हे असं बनवलेलं खत हे लगेचच्या लगेच पिकासाठी उपयोगात येतं। म्हणून हे जे ड्रम आपण ठेवलेले आहेत याच्यामध्ये शेण टाकून ठेवलेले आहे, पाणी ओतलेले आहे, अशा पद्धतीची स्लरी झालेली आहे। आता जीवाणू खत आणून, जीवाणू पॅकेट, S9 कल्चर जीवाणू पॅकेट आणून आपण ज्या दिवशी त्याच्यामध्ये सोडायचे त्या दिवशी याला पूर्ण वरून ओलं करून घ्यायचं। याच्यावर 6-6 इंच खोलीचे छिद्र पाडायचे आणि त्याच्यामध्ये मगाने ते तयार केलेलं जे S9 कल्चर आहे ते सोडायचं आणि 45 दिवस पूर्णपणे ते लॅपिंग राहून द्यायचं आणि त्याचं चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत तयार होतं। ही तयारी ही अगोदर आपण केलेली आहे आणि येथेच आपण चुकतो की शेतकरी हे करत नाही, ह्या गोष्टी करत नाही। परंतु रासायनिक खत आणायचं असेल किंवा इतर गोष्टी रेडीमेड आणायच्या असतील तर त्याला ताबडतोब तो प्राधान्य देत असतो। हे दुसरा डेपो आपण बनवलं काम चाललेलं आहे आणि पहा याच्यामध्ये सगळं शेळ्यांनी खाल्लेला जो पानवर्गीय चारा आहे त्याचे जे काड आहेत हे काड याच्यामध्ये टाकलेलं आहे। वरून याच्यावर पुन्हा एकदा शेणाचा थर, काडी कचऱ्याचा थर टाकला जाणार आहे, हे ओलं केलं जाणार आहे। अशा पद्धतीचे 4-5 डेपो या ठिकाणी आपण लावणार आहे की ज्याची क्षमता जवळजवळ 10 टन खत आपल्याला आपल्या पिकासाठी, पावसाळ्यामध्ये लागणाऱ्या पिकासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये आता जर कोणती पिकं घ्यायची असतील तर त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे। ही मेहनत ही आपल्याला करावीच लागेल। त्याचं कारण असं आहे की शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं खत आपल्याला टाकणं गरजेचं आहे, जीवाणुयुक्त खत टाकणं गरजेचं आहे की जेणेकरून पिकाला मातीमधले घटक मिळवून देण्याचं काम S9 कल्चर किंवा अशा पद्धतीचे जीवाणू करत असतात। आपण पाहत राहा दिशा शाश्वत शेतीची। धन्यवाद।